आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. राहता तालुक्यातील दहेगाव इथं एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून रात्रीत सुमारे 250 कॅरेट डाळिंबाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे संबंधित शेतकरी कुटुंबाचं सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दहेगाव येथील शेतकरी विलास दंडवते यांची रस्त्यालगत सुमारे 2.5 एकर डाळिंबाची बाग आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी बागेची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना बागेतील झाडांवरून मोठ्या प्रमाणात फळे गायब असल्याचं दिसलं. संशय आल्यावर त्यांनी संपूर्ण बागेची पाहणी केली असता झाडांवरील 500 ग्रॅम व 400 ग्रॅम वजनाची उत्तम दर्जाची डाळिंब अज्ञात चोरांनी तोडून नेल्याचं उघडकीस आलं. बागेत केवळ रिकाम्या दोऱ्या आणि तोडलेली देठं चोरली होती. बागेतून मोठ्या प्रमाणात डाळिंबाची चोरी झाल्यामुळे 15 ते 20 जणांच्या टोळीनं वाहनाचा वापर करून गोण्यांमध्ये भरून हा माल लांबवला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. डाळिंबाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत असल्यानं चोरांनी ही संधी साधल्याचं दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच राहता पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बागेची पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवरचं लोकेशन, इतर तांत्रिक बाबी तपासून चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शेतकरी विलास दंडवते यांनी बोलताना सांगितलं की मी सकाळी बागेत आलो तेव्हा फळं कमी दिसली. संपूर्ण बाग फिरल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. रात्रभरात 7 ते 8 लाख रुपयांचा माल चोरीला गेलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावावा. इतर कोणत्याही शेतकऱ्यासोबत असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असे अर्थ शेतकरी विलास दंडवते यांनी दिले. नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत राहता तालुक्यातील दहेगाव या छोट्याशा गावामध्ये. या गावामध्ये एक दंडवते कुटुंब आहे आणि या दंडवते कुटुंबाचा जवळजवळ 2.5 एकर असा डाळिंबाचा मोठा प्लॉट आहे. आणि यांच्या या डाळिंबाच्या बागेत काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलाय. आपण आतावर अनेक चोऱ्या आपण बघतो. शेतकऱ्याच्या बाबतीत मोटर गेली, पाईप चोरी गेले, अँगल चोरी गेले, झाडं चोरून नेले. मात्र ही मोठी चोरी आहे. याचा जर आकडा तुम्ही ऐकला तर तुम्ही थक्क व्हाल. याचा आकडा आहे जवळजवळ 200 ते 250 कॅरेट या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीतून या ठिकाणी या बागेतून चोरून नेले. ही घटना अतिशय भयानक आहे आणि त्यांचा प्लॉटही रस्त्याच्या कडेला आहे. मात्र त्यांनी नदीच्या बाजूने त्या टोळीनी या ठिकाणी बागेत आले आणि तिथून त्यांनी हा मोठा डल्ला या ठिकाणी मारला. आपल्यावर शेतकरी आहेत, विलासजी दंडवते म्हणून त्यांचं नाव आहे. नेमकं कशी घटना घडली होती आणि काय सांगाल? तेव्हा तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा काय वाटतं? मी सकाळी आलो, सकाळी 6 वाजता बागा चिक्कर मारून गेलो. माझा बागा मला कमी वाटला. मी माझं मंडळी घेऊन आलो. मी शेतला चल बागा चिक्कर मारून तो लय मागायला. आम्ही प्रत्येक हाडी पाहिल्या, मला कमी झाला. आम्ही सगळे भयभीत झालो. काय काय भांगड झाली बा, कसं झालं काय. तसं काय तिने इतके माणस, ते 15-20 जण असन, मोठी गाडी असन, तर अख्खा तिने गोण्यात मान भरला व्हायला असन असा माझा प्राथमिक अंदाज आहे. माझे 7 ते 8 लाख रुपये नुकसान झालेली आहे. माझा मोठा माल आहे ना, 200-250 किलोचा माल नेला तिने. 500 ग्रॅम 400 ग्रॅमचा मोठा माल नेला. मी 15 दिवसा मला तो माल काढायचा होता, तोच तिने माल नेला. हा फक्त बारीक माल राहिला, जाणं मोकळी केली. या रिकामी दोऱ्या तिने ठेवल्या माझ्या भागाला. मला या काहीतरी हे तपास लावा यंत्रणेने आणि विखे पाटलांनी याच्यात थोडं सहकार्य करावा ही माझी विनंती. सुजयकीने पण याचं लक्ष घालावा अशी माझी नम्र विनंती आहे. कारण माझ्या बाबतीत घडलं, लोकांच्या बाबतीत होऊ नये असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. एवढं. किती वर्षापासून हा व्यवसाय करता आणि दरवर्षी किती उत्पन्न निघतं काय? दरवर्षी नाही, पहिलं पीक माझं झालं, पण माझं पहिला बाग होता पहिला अष्ट महादेवर. मी तो तोडला होता, आधी इथं लावलेला आहे. पण पहिली घटना झाली डाळिंब चोरी. द्राक्ष चोरी काही जास्त होत नाही. डाळिंब तोडा सोपं आहे. फळ रात्री चमकत अशी कलर आला तोडून नेतात, म्हणजे तोडा सोपं जाते. ते बाजारपेठेत काय भाव आहे? बाजारपेठ 200 ते 250 भाव याला आज. तक्रार केली, साहेब स्वतः येऊन गेले. सर्वचे साहेब स्वतः सगळे येऊन गेले. तिने पण लय हाळ केली. कारण या शेतकरी एवढे कष्ट केले, यांचा माल एवढा चोरी गेला. तिने अख्खा माझा बाग फिरले तिने पार. त्यांचे तपास चालू आहे. त्यांनी CCTV फुटेज चेक केले, पालिकेचे केले, सगळे चेक केले, चौकटी चेक केली. त्यांनी ते करू राहिले. त्यांनी आज मी हे पाहतो म्हणे, मोबाईल टावर पाहतो म्हणे, ते चेक करतो म्हणे. मी आज तिथे जाऊन आलो पोलीस स्टेशनला. हे म्हणजे पकडावं आज कुठं होऊ नये. आणि माझी आर्थिक हानी झाली 7 ते 8 लाखाची. ते मला असं मिळावं अशी तक्रार. खर्च होऊन गेले समाज भरपूर याच्यामध्ये. शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करतो, अनेक पैसे आपल्या तुटपुंजीचे पैसे या ठिकाणी शेतात लावतो. मात्र
पदरी पडते अपयश या ठिकाणी असं म्हणावं लागेल. अतिशय सुंदर असा सुसज्ज हा बाग या ठिकाणी टवटवीत दिसतोय. मात्र याच्यातला मोठा मोठा माल टोटल गायब झालाय आणि अशा घटना आजूबाजूला घडू शकतात. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी सतर्क राहावं आणि आपल्या बागेकडे कसं नियोजन करता येईल ते बघावं. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.